महाशिवरात्रीच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्टच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण मंदिरात जाऊन आलो. डायरेक्ट आलो भाई आपल्या अनिकेत भाऊच्या फार्म हाऊसला इकडे. आयुष आणि श्रवण पण आलते भाई मागून. टाइमपास केला भाई थोडा वेळ. तिकडून आम्ही निघालो. मग घरी आलो भाई, चाय मारली, तिकडून डायरेक्ट निघालो कुंभारगावला जायला. 5-5:30 ला निघालो होतो भाई. इथं वातावरण एकदम खतरनाक झालं होतं. इथे कशी लालमला राजदूत बघा कशी उभे आहे भाई एकदम. मावशीला भेटलो इकडे, थोडा वेळ बसलो, तिकडून निघालो. मग डायरेक्ट पेट्रोल पंपावरती आलो भाई. पेट्रोल टाकली डायरेक्ट संध्याकाळी आलो मंदिरात इकडे. संध्याकाळी महाप्रसादाची कशी काय तयारी बोललो बघूया जाऊन. कीर्तनाची तयारी चाललेली भाई इकडे. मग आणखी भाऊने आपल्याला चिप्स आणले. इतकी काय लय भाई, त्याच्यामध्ये महाप्रसाद बनवलं होतं. मटेरियल तर सगळं रेडी होतं भाई इकडे. नानांच्या दुकानामध्ये आलो डायरेक्ट, जरा चिप्स वगैरे घेतले, फराळ करून आलो डायरेक्ट मंदिरामध्ये. इकडे गर्दी तर झाली होती भाई. कीर्तन चालू होतं इकडं. मंदिरामध्ये आलो इकडे, होम चालू होता. बाहेर आलो तिकडे महाप्रसादासाठी दूध पण आलं होतं. दूध पलटी मारलं काय म्हणजे तिकडे पोरांचं भाई इकडे भोपळा फोडून खिसाचं काम चाललं. खिरीमध्ये खिसलेला भोपळा पण टाकतात भाई इकडे. तेवढं तिकडे कीर्तनाचा कार्यक्रम पण झाला भाई. कीर्तन संपल्यावर तिकडे खीर बनवायला सुरुवात झाली. पाटण तालुक्यामध्ये अख्ख्या भागात टॉप खीर असते भाई. खीर बनवायला इकडे सुरुवात झाली भाई. मग पहिलं तर काय मध्ये तूप येतं, त्यानंतर दूध टाकलं जातं. या खिरीमध्ये भाई गुळ, काजू, बदाम, पिस्ता, खारीक सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट टाकले जातात. टाकलेलं गुळ लवकर विरघळण्यासाठी अशी मेहनत करायला लागते. खिरीमध्ये गहू, तांदूळ सर्व टाकलं जातं इकडे. रात्रीच्या 12 वाजता मंदिरामध्ये इकडे अभिषेक चालू होतो. खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी जाम मेहनत लागते भाई इकडे. बघ हा महाप्रसाद तुम्हाला खायचा असेल तर भाई महाशिवरात्रीला तुम्हाला सनपूर गावामध्ये याद लागते. महाप्रसादाची ही खीर बनवून झाली भाई इकडे, ज्यावरती आता चेरी टाकली जाते. वर्षानुवर्षाची असलेली महाप्रसादाची परंपरा आहे. खिरीला व्यवस्थित झाकून मग काय पोरांनी इकडे भाई चाय बी बनवायला घेतली. चाय वगैरे पिली भाई, तिकडून निघालो घरी जायला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करा भावनो, सबस्क्राईब पण करून जा.